काय सांगाल? आपण पाहतो की आतंकवाद्यांनी पहलगावमध्ये जो गोळीबार केला आणि त्याच्यानंतर अनेक पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत. आपण कसं पाहता, एकूण भारताची सुरक्षितता व्यवस्थित आहे असं वाटते का आपल्याला? हेच त्याच्या 2-3 गोष्टी. हे जे काही काल काश्मीरमध्ये झालं, त्या सगळ्या शासनाच्याकडं सगळ्या देशवासियांनी एका विचाराने सरकारच्या वर राहिलं. तिथं राजकारण आणायचं नाही. जे कोणी अतिरेक्यांनी ॲक्शन घेतली ती भारताच्या विरुद्ध आणि देशाच्या विरुद्ध ज्यावेळेला ॲक्शन होते तिथं राजकीय वर्ग करायचं असतं. त्या दृष्टीने आम्ही त्याच्यात लक्ष राहतो. काल गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांनी एक बैठक बोलवली होती. सर्व पक्षी होते. आमच्या पक्षाच्या वतीनं खासदार सुप्रिया सुळे त्या बैठकीमध्ये हजर होतं. त्यांनी भागही त्याच्यामध्ये घेतली. मला आनंद आहे, सगळ्या राजकीय पक्षांनी या प्रश्नावर केंद्र सरकारला सहकार्य करायची भूमिका घेतली. फक्त माझी विनंती एकच आहे, जे काही निर्णय घेतले जातील त्याच्यात आम्ही सरकारच्या बरोबर आहोत. पण सरकारने हे अधिक गांभीर्याने बघितलं. ते गेले काही दिवस सतत गव्हर्नमेंटच्या वतीने सांगितलं जात होतं की आम्ही मोजून काढलं, दहशतवाद आम्ही संपवलं, तर काही चिंता नाही. ठीक आहे, ते होत असेल तर आनंद आहे. पण जर उदाहरण जर बघितलं आपण, याचा अर्थ कुठं ना कुठेतरी अजूनही कौशलता, ती कौशलता घालून पाहिजे. पण देशाचा हल्ला होत असेल आणि सरकार त्याच्या गांभीर्याने नोंद घेत असेल, कौशलता आहे हे मान्य करत असेल, तर ही कौशलता टाळणं याच्यात तातडीने पावलं टाकावी. त्याही कामात आम्हाला लोकांचं सरकारला राहील. खरं तर पहलगाम या ठिकाणी खूप सारे टुरिस्ट होते. अशा ठिकाणी अशा प्रकारे आतंकवादी पोचतात. इंटेलिजन्स फेल्युअर आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला? सरळ आहे ना, असं आहे की त्या पहलगाम जे ठिकाण आहे ते अधिक सेफ आहे. तिथे काही हे प्रश्न नसतं. मी आता परवा गेलो होतो एक 2-3 महिन्यापूर्वी. आणखी सातत्याने लोक आपले जातात. जे घडले ते पहलगामला घडले. याचा अर्थ आपल्याला जे दहशतवादी प्रवृत्तीच्या विरुद्ध आपण यश उत्पादन केले, हा जो निष्कर्ष करतोय तो थोडा सावध करावा आणि काळजी घेतली. काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हटलं जातं. कुठल्या वेगळ्या दिशेने चाललं हे सगळं? असं म्हणतात, मला माहिती आहे काय याच्यात सत्य. आपण देशाचे संरक्षण मंत्री होता. तिथे जे लोक होते प्रवासी, त्याच्यात स्त्रियांना त्यांनी सोडलेलं दिसतं, पुरुषांना बघायला. पुण्यामध्ये 2 लोकांचे मृत्यू झाले, 5 का 6 लोकांचे झाले. तिथे 2 लोकांचं घरी काल गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर त्या घरात ज्या भगिनी होत्या त्या हजर होत्या तिथे. त्या मला सांगत होत्या की आम्हाला कोणाला तरी हात लावला नाही, आमच्या पुरुषांना पत्कारलं. साहेब, तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री होता. ह्या घटनेनंतर, कालच्या घडलेल्या घटनेनंतर पंतप्रधानांनी वगैरे तुम्हाला फोन करून किंवा काय सुरक्षेबाबत काय करावं किंवा असे काय? काल बैठकच बोलली सगळ्या पक्षांची. आमच्या पक्षाच्या वतीने लोकसभेत त्या पक्षाचे कोण नेते त्याचं बोलले. 370 पक्षाचं लोकसभेचं नेतृत्व सुप्रिया, मी राज्यसभेचं. लोकसभेच्या नेत्यांना त्यांनी सगळ्यांना बोलवलं होतं. त्याच्यामध्ये सुप्रिया काही होते.
370 कलम हटवलं म्हणजे सगळे प्रॉब्लेम शॉर्ट आउट झाले, असं एक प्रतिमा तयार करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता. तो फसला या निमित्ताने. म्हणजे हे जे लढाई घेत होते की 370चं संपवलं आणि संपवलं, पण साहेब कश्मीरी जनतेची मतं अजूनही वेगळी असावी तसं दिसतं. साहेब, अफजल खानाची कबर असो किंवा वक्फ कायदा असो किंवा लव जिहाद असो, अशा प्रकारचे मुद्दे काढून वातावरण बिघडवण्याचं कुठेतरी काम होतंय सत्ताधाऱ्यांकडून, असं आपल्याला वाटत नाही का? असं की सध्याचं गव्हर्नमेंट अशा गोष्टीला प्रोत्साहन देतं. त्या प्रोत्साहन देण्याच्यामुळे काही प्रवृत्ती समाजात त्याचा गैरफायदा घेतो. ज्यावेळी देशात असं वातावरण होतं आणि सीमेवर नवीन सवयीचा वाढणारे दिसतात, त्यावेळेला शासन किंवा विरोधी पक्ष या सगळ्यांनी अतिशय गांभीर्यानं या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे आणि हा संग्रह आणि कटुता ही कमी कसली याची काळजी घेतली पाहिजे. खरं तर केंद्र गृहमंत्र्यांनी या संदर्भात राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी आपल्या सहकारी पक्षांच्या नेत्यांच्या मार्फत केली जाते, कारण ते फेल्युअर आहे आणि ते फेल्युअर लपवत आहेत. आणि आता त्यांनी मान्य पण केलेलं आहे, रिजॉर्जनी स्पष्ट सांगितले की एखादी चूक झाली असेल म्हणून. त्यांनी सांगितलं म्हणजे कालच्यावेळीची आज कसं ज्यांनी हल्ले केले त्यांना शोधून त्याच्याबद्दलची सक्त कारवाई याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळं मी तुला करा तुला ठेवा हे आज बोलणार नाही. धर्म विचारून हत्या झाल्या, मग असं वाटतं का ही लढाई होती ती धर्माच्या विरोधातली लढाई, असं वाटतं का आपल्याला? कसं आहे त्याच्यात अतिरेकी यापूर्वी सुद्धा तिथं त्यांनी काही ॲक्शन घेतली. पुलवामाची ॲक्शन झाली होती, तुला आठवत असेल. याच्या आधी 3-4 ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ले केलेले होते. तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही. आज धर्माची चर्चा कसं होती? माझं म्हणणं असं आहे की घडलं ते वाईट आहे, ते आव्हान आहे देशाला, त्याला सक्तीनं तो द्यावंच लागेल. पण त्या निमित्तानं एक धार्मिक अंतर वाजेल असं काम कुणी करतो. निवडणुका आल्या की अशा प्रकारचे हल्ले होतात. बिहारची निवडणूक आहे आणि तत्पूर्वीच हल्ला झालेला आहे. बरोबर आहे. ते कर्जदाराची गणना नाही, पण त्याचा फायदा होऊ शकतो. साहेब, ह्या हल्ल्यानंतर 2 दिवसात 15,000 कोटीचं एअरलाइन्स कंपन्यांचं नुकसान झालंय. देशाचं पर्यटनाचा कणा मोडण्याचा दहशतवादाचा प्रयत्न आहे. सरकारने नेमकी काय भूमिका, काय वाटणार? विशेषतः काश्मीरचं अर्थकारण संकटात आहे. लोकांचा चरितार्थ हा पर्यटनावर आहे आणि मग अनफॉर्च्युनेटली असं दिसतंय की लोक जायचेच नाही तसं काही दिवस. काश्मीरचं नाव काढू नका म्हणते आणि याचा परिणाम काश्मीरच्या जनतेवर. एक जमिनीची बाजू आहे. हा पहिलगावचा इश्यू झाला, त्याच्यातून काश्मीरमध्ये लोक रस्त्यावर त्याचे विरुद्ध आणि ते भारताच्या बाजूने उभे राहिले. ही अतिशय जमिनीची बाजू. मला काळजी एकच आहे की जे उभे राहिले त्या लोकांचा चरितार्थ हा कदाचित सत्तेत जाईल अशी स्थिती दिसते. लोक जाणार नाही आणि त्याची झळ तिच्या स्थानिक जनतेला होते. आणि म्हणून केंद्र सरकारने याच्यात अधिक लक्ष दिलं पाहिजे. साहेब, तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री होता. काल हल्ला झाला त्याच्यानंतर केंद्र सरकारने
सिंधू कराराला स्थगिती दिली, पाकिस्तानच्या हद्दीतून विमानं जाणार नाहीत हे घेतली, दक्षता घेतली, असे वेगवेगळे उपाययोजना केल्या. ह्याच्यामुळे काय दहशतवाद थांबेल असं काय तुम्हाला वाटतं? निर्णय घेतले. एका दिवशी पाकिस्तानला एक वेळेसेल द्यायचा प्रयत्न आहे. हे काम त्यांनी केलं. पण माझं मत असं होतं की आपण आज बसतोय, उद्याच्या उद्या पाकिस्तानी असे निकाल घेतले. आणि पाकिस्तानी काय निकाल घेतले त्याचं विमान तुमच्या आधीचे येणार नाही हे जे तुम्ही ठरवलं तर त्यांनी ठरवलं की भारताचे विमान त्यांच्या देशावर जाणार. ते संपूर्ण युरोप, इंग्लंड, अमेरिका इथे जायचं असेल तर आपल्याला पाकिस्तानवरून जावं. ते जाणं बंद जर केलं तर दूरचा दूर हा घ्यावा लागेल आणि त्याच्यावर प्रवास हा आर्थिकदृष्ट्या अधिक महाग होईल. त्यामुळे आपण निकाल घेतले त्याचा परिणाम पाकिस्तानवर होईल. पण पाकिस्तान गप्प बसेल असं नव्हे, तेही असे निकाल घेण्याची शक्यता आहे अशी शंका मला होती, ती काय घडली. सर क्या कहेंगे, हिंदी में एक ही सवाल है, क्या कहेंगे इस घटना को आप किस तरह से देखते हैं? भारत की स्ट्रैटेजी क्या होनी चाहिए? बात ये है कि जो कुछ कल हो गया पहले देश के लिए बड़ी स्टेशन थी, इसमें बहुत सुधार हो गया, परिस्थिति में बदलाव आ गया. ये बातें करते थे. इसके बारे में एक आशंका पैदा हो जाएगी, ऐसी चीज कल हो गई. मुझे साफ ये कहना है कि यहाँ किसी गलती हो गई, कुछ कमियाँ हो गई, बाद में देखेंगे. आज देशवासी ने एक होकर भारत सरकार को इस बारे में जो कुछ कदम उठाते हैं इसको सहयोग देने की आवश्यकता है और वो काम हम लोग करें. सभी विपक्ष भी एक साथ इकट्ठा सरकार के साथ खड़ा हुआ इस मामले क्या है? कल विपक्ष की मीटिंग हुई थी और इस मीटिंग में यूनिवर्सिटी सब लोगों ने तय किया कि यहाँ राजनीति में देश के हिस्सों की रक्षा वन टाइम हो गया. काय सांगाल, आपण पाहतो की आतंकवाद्यांनी पहलगावमध्ये जो गोळीबार केला आणि त्याच्यानंतर अनेक पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत. आपण कसं पाहता, एकूण भारताची सुरक्षितता व्यवस्थित आहे असं वाटते का आपल्याला? त्याचे 2-3 गोष्टी हे जे काही काल काश्मीरमध्ये झालं त्या सगळ्या प्रश्नाच्याकडे सगळ्या देशवासियांनी एका विचाराने सरकारच्या वर राहिलं. तिथं राजकारण आणायचं नाही. जे कोणी अतिरेक्यांनी ॲक्शन घेतली ती भारताच्या विरुद्ध आणि देशाच्या विरुद्ध ज्यावेळेला ॲक्शन होते तिथं राजकीय वर्ग सोडायचं असतं. त्या दृष्टीने आम्ही त्याच्यात लक्ष राहतो. काल गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांनी एक बैठक बोलवली. सर्व पक्षी होते. आमच्या पक्षाच्या वतीनं खासदार सुप्रिया सुळे त्या बैठकीमध्ये हजर होतं. त्यांनी भागी त्याच्यामध्ये घेतली. मला आनंद आहे सगळ्या राजकीय पक्षांनी या प्रश्नावर केंद्र सरकारला सहकार्य करायची भूमिका घेतली. फक्त माझी विनंती एकच आहे, जे काही निर्णय घेतले जातील त्याच्यात आम्ही सरकारच्या बरोबर आहोत. पण सरकारने हे अधिक गांभीर्याने बघितलं. ते गेले काही दिवस सतत गव्हर्नमेंटच्या वतीनं सांगितलं जात होतं की आम्ही मोजून काढलं, दहशतवाद आम्ही संपवलं, तर काही चिंता नाही. ठीक आहे, ते होत असेल तर आनंद आहे. पण जर उदाहरण जर बघितलं आपण याचा अर्थ कुठं ना कुठेतरी अजूनही कौशलता
त्याची कौशलता घालून पाहिजे. पण देशाचा हल्ला होत असेल आणि सरकार त्याच्या गांभीर्याने नोंद घेत असेल, कौशलता आहे हे मान्य करत असेल, तर ही कौशलता टाळण्यात याच्यात तातडीने पावलं टाकावी. त्याही कामात आम्हा लोकांचं सरकारला राहील. खरं तर पेहलगाम या ठिकाणी खूप सारे टुरिस्ट होते. अशा ठिकाणी अशा प्रकारे आतंकवादी पोचतात. इंटेलिजन्स फेल्युअर आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला. सरळ आहे ना. असं आहे की त्याच्या पहिलगाव जे ठिकाण आहे ते अधिक सेफ आहे. तिथे काही हे प्रश्न नसतं. मी आता परवा गेलो होतो एक 2-3 महिन्यापूर्वी. आणखी सातत्याने लोक आपले जातात. जे घडले ते पहिलगावला घडले. याचा अर्थ आपल्याला जे दहशतवादी प्रवृत्तीविरुद्ध आपण यश संपादन केले हा जो निष्कर्ष करतोय तो थोडा सावध साधावा आणि काळजी घेतली. काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हटलं जातं. कुठल्या वेगळ्या दिशेने चाललं हे सगळं? असं म्हणतात, मला माहिती आहे काय याच्यात सत्य. आपण देशाचे संरक्षण मंत्री होता. तिथे जे लोक होते प्रवासी त्याच्यात स्त्रियांना त्यांनी सोडलेली दिसते, पुरुषांना बघायला. पुण्यामध्ये 2 लोकांचे मृत्यू झाले. 5 का 6 लोकांचे झाले. त्याचे 2 लोकांचं घरी काल गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर त्या घरात त्या भगिनी होत्या त्या हजर होत्या. त्या मला सांगत होत्या की आम्हाला कोणाला तरी हात लावला नाही, आमच्या पुरुषांना प्रसार. साहेब, तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री होता. ह्या घटनेनंतर, कालच्या घडलेल्या घटनेनंतर पंतप्रधानांनी वगैरे तुम्हाला फोन करून काय सुरक्षेबाबत काय करावं की असं काय? काल बैठकच बोलली सगळ्या पक्षांची. आमच्या पक्षाच्या वतीने लोकसभेत त्या पक्षाचे कोण नेते त्याचा बोलले. 370 पक्षाचं लोकसभेचं नेतृत्व सुप्रिया, मी राज्यसभेचं. लोकसभेच्या नेत्यांना त्यांनी सगळ्यांना बोललं होतं. त्याच्यामध्ये सुप्रियाताई होते. 370 कलम हटवलं म्हणजे सगळे प्रॉब्लेम शॉर्ट आउट झाले असं एक प्रतिमा तयार करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता. तो फसला या निमित्ताने. हे जे बधाई घेत होते की 370चं संपवलं आणि संपवलं, पण काश्मीरी जनतेची मतं अजूनही वेगळी असावी तसं दिसतं. साहेब, अफजल खानाची कबर असो किंवा वक्फ कायदा असो किंवा लव जिहाद असो अशा प्रकारचे मुद्दे काढून वातावरण बिघडवण्याचं कुठेतरी काम होत आहे सत्ताधाऱ्यांकडून, असं आपल्याला वाटत नाही का? असं आहे की सध्याचं गव्हर्नमेंट अशा गोष्टीला प्रोत्साहन देतं. त्या प्रोत्साहन देण्याच्यामुळे काही प्रवृत्ती समाजाची त्याचा गैरफायदा घेतो. ज्यावेळी देशात असं वातावरण होतं आणि सीमेवर नवीन सवयीच्या वादळाने दिसतात, त्यावेळेला शासन किंवा विरोधी पक्ष या सगळ्यांनी अतिशय गांभीर्यानं या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे आणि हा संभ्रम आणि कटुता ही कमी कशी याची काळजी घेतली पाहिजे. खरं तर केंद्र गृहमंत्र्यांनी या संदर्भात राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी आपल्या सहकारी पक्षांच्या नेत्यांच्या मार्फत केली जाते. कारण ते फेल्युअर आहे आणि ते फेल्युअर लपवत आहेत आणि आता त्यांनी मान्य पण केलेलं आहे. रिजॉर्जने स्पष्ट सांगितले की एखादी चूक झाली असेल म्हणून. त्यांनी सांगितलं म्हणजे कालच्या वेळी आज कसं ज्यांनी हल्ले केले त्यांना शोधून त्याच्याबद्दलची सक्त कारवाई याची आवश्यकता आहे. त्यामुळं मी
पुनर्करा पुनर्सेवा हे आज बोलणार नाही. धर्म विचारून हत्या झाल्या आहेत. मग असं वाटतं का ही लढाई होती ती धर्माच्या विरोधातली लढाई असं वाटतं का आपल्याला? कसं आहे, त्याच्यात अतिरेकी या कोणी सुद्धा तिथं त्यांनी काही ॲक्शन घेतली. पुलवामाची ॲक्शन झाली होती, आठवत असेल. याच्या आधी 3 एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.